नमस्कार. बालसंवादच्या 7व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लहान मुलांना नमस्कार करायला कसं बरं शिकवायचं? आपण बऱ्याचदा असं करतो ना, आपल्या घरी कोणी मोठं आलं, आजी आजोबा असले, काका काकू असले की चल बरं त्यांना नमस्कार कर. जनरली मुलं नमस्कार करतात, पण मग त्यांचं सुरू होतं, ए आई मी नाही हा करणार आता नमस्कार, किंवा कुठेतरी बेडरूम मध्येच पळून जातात. मग आपण त्यांच्या मागे लागतो, मी तुला खाऊ देते, काहीतरी चॉकलेट देते, चल चल लवकर त्या काकूला नमस्कार कर. काही वेळेला खाऊच्या निमित्ताने मुलं नमस्कार करतात, पण तरीही नमस्कार नाही केला तर आपण त्यांना ओरडतो, बघ हा नमस्कार नाही केलास तर. थोडीशी जी घाबरणारी मुलं असतात ती लगेच नमस्कार करून मोकळी होतात. पण काही मुलांचा असा प्रश्न असतो, मी का करू नमस्कार? मला नाही करायचा नमस्कार. देवांना नमस्कार का करायचा? माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला आठवत आहे का हो की आपण नमस्कार करायला कसा बरं लागलो? म्हणजे आपल्याला ना खरं तर आपल्या आई बाबांचा धाकच खूप होता, त्यांचा आवाज असायचा, किंवा ते फक्त एवढं केलं तरी आपण नमस्कार करायचो. पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपले आजी आजोबा, आई बाबा यांना सकाळी पूजा करून झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण त्यांना नमस्कार करताना बघायचो. खेडेगावातल्या घरांमध्ये किंवा अजूनही काही घरांमध्ये मोठ्या मोठ्या फ्रेम असतात देवांच्या, किंवा जी गेलेली माणसं आहेत त्यांचे फोटो असतात आणि त्यांना वाकून नमस्कार केले जातात रोजच्या रोज. त्यांना बघून बघून आपण नमस्कार करायला कधी लागलो हे आपल्यालाच कळलं नाही. तुम्हाला अजून एक गंमत आठवतीये? पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा मोठ्या मोठ्या आज्या, वयस्कर असे आजोबा, आपण नमस्कार करत असताना आपल्याला 20 रुपयाची नोट, कधी 50 रुपयाची, कधी 100 रुपयाची नोट हातात द्यायचे आणि म्हणायचे, ह्याचा तुझ्या आवडीचा काहीतरी खाऊ घ्या किंवा तुझ्या आवडीचं काहीही घे. तुम्हाला माहितीये, त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण नमस्कार करायचो. म्हणजे आपल्याला माहिती असायचं की निघताना जर एवढ्या सगळ्यांना नमस्कार केला तर थोडे थोडे पैसे तरी आपल्याला पिगी बँक मध्ये आपल्या मिळतील. पण कधीतरी धाकाने, कधी खाऊसाठी, पण आपण रोज नमस्कार करायला मात्र लागलो. आपल्याला सुद्धा कळलं नाही. पण आपल्याला हा प्रश्न फारसा कधी पडला नाही की मी का करू नमस्कार, मला नाही करायचा आहे नमस्कार. पण ज्या मुलांचा असा प्रश्न असतो त्यांना मला असं सांगायचंय की खरं तर भारतीय परंपरेनुसार आपण रोज नमस्कार करायला हवा. देवांनाही, मोठ्यांनाही, घरच्या देवांनाही. तर आपल्या भारतीय परंपरेनुसार तुम्हाला माहितीये नमस्काराचे किती प्रकार आहेत ते? पूर्वीच्या काळी गावातनं जेव्हा लोक एकमेकांच्या समोरून जायची तेव्हा तोंडाने म्हणायची नमस्कार. किंवा सध्या आपण कधी सणावाराला जातो, समारंभाला जातो, कोणी मोठं भेटलं तर अगदी काय आपण वाकून नमस्कार नाही करत, पण आपला नमस्कार असा असतो, नमस्कार. जे आपले वरिष्ठ असतात, जे आपले प्रिय असतात, जे गुरुतुल्य असतात, त्यांना जो आपण वाकून नमस्कार करतो तो असतो नैमित्तिक नित्य नमस्कार. पण आपल्या शरीराची 8 अंग टेकवून अष्टांगाने जो नमस्कार करतो त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. ज्याच्यात आपण देवाची मूर्ती आपल्या डोळ्यात साठवतो, देवाचं नाव घेतो, गणपती बाप्पा तुला नमस्कार करतो हा, असा जो नमस्कार असतो त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. देवांना, वरिष्ठांना, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार का करायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्या मुलांना आपल्याला देता आलं पाहिजे. देवांना नमस्कार का करायचा? कारण ती अशी शक्ती आहे जिच्या समोर आपण कोणीच नाही आहोत. नमस्कार करताना असं सांगायचं की हे देवा मला चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, यश दे, चांगलं काम करण्याची प्रेरणा दे, म्हणून देवांना नमस्कार करावा. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार का करावा? तुम्हाला माहितीये हल्ली आपण असं बोलतो, बऱ्याचदा आपल्या बोलण्यात येतं की आय नीड युअर ब्लेसिंग्स, प्लीज प्रे फॉर मी, माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे. पूर्वी परीक्षांना जाताना, महत्वाच्या कामांना जाताना आपण आपल्या घरातल्यांना नमस्कार करून जायचो. का? तर त्यांचे ब्लेसिंग्स म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत. यशस्वी भव, आयुष्यमान भव याने आपल्याला सकारात्मक वाटायचं, म्हणून आपण वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करतो. त्यांचं जे प्रेम असतं ना ते आपल्याला आशीर्वादातून मिळतं.
जर आपल्याला असं वाटत असेल की आपली संस्कृती, आपली मूल्य, आपली परंपरा जपली जावी, तर आपल्या मुलांना आपण नमस्कार करायला शिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे. वाकून नमस्कार केल्याने काय होतं? अर्थात फिजिकल मोबिलिटी राहते. हात जोडून नमस्कार केल्याने मन एकाग्र होतं, शांत होतं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? आपला अहंकार कमी होतो. कारण आपल्याला हल्ली प्रत्येकालाच वाटत असतं की आपण कोणीतरी सुपिरियर आहोत. तर आपल्या मुलांना नम्रता, समोरच्याचा आदर कसा करायचा, समोरच्याचं प्रेम आशीर्वादातनं कसं मिळवायचं, यासाठी नमस्कार करणं गरजेचं आहे. लहान मुलांना नमस्कार कसा शिकवायचा? तुम्हालाही माहितीये, नमस्कार शिकवता येत नाही, तर नमस्कार हा दाखवावा लागतो. जेव्हा अगदी तान्हं बाळ असतं ना, तेव्हा आपण देवळांमध्ये घेऊन जातो आणि त्या गुरुजींकडे देतो आणि ते गुरुजी देवांच्या पायाला लावून आपल्याकडे देतात. तो बाळाचा पहिला नमस्कार असतो. नमस्कार आपल्याला रोज करावा लागेल. मी स्वतः हे केलंय. म्हणजे आपलं मूल जर नमस्कार करत नसेल तर त्याला घ्यायचं बरोबर आणि आई वडिलांनी दोघांनी नमस्कार करायचा की चल रे आपण त्या आजीला नमस्कार करूया. तेव्हा आपणही आपल्या मुलाबरोबर नमस्कार केला तर त्याला कळेल की माझे आई बाबा फक्त इन्स्ट्रक्शन्स देत नाहीयेत की चल रे नमस्कार कर. नाही, चल रे पिल्लू आपण नमस्कार करूया त्या आजीला, आपण त्या दादाला नमस्कार करूया. तर नमस्कार हा तुम्हाला रोज दाखवावा लागेल. सकाळी पूजा झाल्यानंतर, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण जर रोज वाकून नमस्कार केला तर आपली मुलं नमस्कार करतील. साधारण पहिल्या वर्षी मूल कडेवर असतं. मूल कडेवर घेऊन आपण नमस्कार करू शकतो, देवाला नमस्कार करू शकतो. जर ते मूल लहानपणापासूनच आपल्याला देवांना, वरिष्ठांना, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करताना बघत असेल तर ते तुमचं नक्की ऐकेल. आणि हो, काही वेळेला मुलं हट्टीपणा करतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं आपण त्यांना खूप ओरडलो की वडीलधारीच माणसं म्हणतात की राहू दे ग, तो खूप लहान आहे, करेल नंतर. पण करेल नंतर म्हणजे मोठं झाल्यावर, म्हणजे साधारण 7-8 वर्ष झाल्यानंतर जर तुम्ही नमस्काराची सवय लावायला गेलात तर ते नाही होणार. सुरुवातीला थोडा अट्टहास करावा लागेल. रोज नियमितपणे त्याला नमस्कार करायला लावायला लागेल. पण एक दिवस असा येईल की तो आपोआपच आपण दिवा लावला संध्याकाळी की तो देवांना, घरातल्या मोठ्यांना आपलं मूल नमस्कार करायला लागेल जसं आपण करायला लागलो. रोजच्या रोज एखादी गोष्ट सातत्याने केली तर काही दिवसांनी ती मुलं आपोआप आनंदाने करायला लागतात. आता ह्याची सवय कशी लावायची ह्यातले मुद्दे मी तुम्हाला सांगितलेच. पण रोजच्या आयुष्यात काय करायला पाहिजे? तर सकाळी आंघोळ झाली की शाळेत जायच्या आत देवांना नमस्कार कर हे आठवणीने सांगितलं गेलं पाहिजे. आठवड्यातून एकदा किंवा 2दा देवळात घेऊन जायचं. देवळात गेल्यावर आपणही त्यांच्याबरोबर नमस्कार करायचा. वडिलांनी साष्टांग नमस्कार कसा करतात तो त्यांना दाखवायचा. कुठले देव कसे असतात, मारुती कसा असतो, दत्त महाराज कसे असतात, शंकराची पिंड कशी असते, या सगळ्या गोष्टी मुलांना दाखवल्या गेल्या पाहिजे. लहान मुलांना नमस्कार अजून कशा पद्धतीने आपण शिकवू शकतो करायला, किंवा नमस्काराच्या काय काय पद्धती आहेत ज्या आपल्या भारतीय परंपरेत आहेत, ह्यातली तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामरक्षा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे वर्कशॉप मी दुसरीच्या पुढच्या मुलांचं घेते, ज्याच्या वीकेंड बॅचेस असतात. त्याचे सगळे डिटेल्स माझ्या पेजवरही आहेत. त्याच्यामुळे आता ऑगस्ट मध्ये वीकेंडला अजून एक बॅच घेऊन येते, रामरक्षा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. याच्यात या आणि अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी मी सांगत असते. तर फॉलो करत राहा माइंडफुल मुवमेंट्स विथ जुईली, फ्रॉम सायलेंट लिसनिंग टू मीनिंगफुल टॉकिंग.